नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि व्यावसायिक मित्रांनो, बघा कसं राहते. आपण जर कोंबडी अंड्यावर बसवत असताना कसं आहे, आपल्या हाताने एक दोन चुका होते ज्या सांगतो तुम्हाला. कोंबडी अंड्यावर बसवताना कसं होते, आता जे माझ्या हाताने चुकी झाली आहे त्याच्यावर एक मी व्हिडिओज बनवला आहे, तो आता तुम्हाला दाखवूनच देतो. बघा आता हे जे आपल्या याच्यामध्ये मी बसवलं, हे बघा याच्यामध्ये किती कमी जागा होता, याच्यात मी कमी जागा जास्त अंडे ठेवले होते. याच्यामुळे मित्रांनो आपल्या पिल्ल्याचा जीव पण जाऊ शकते. आणि मित्रांनो आता ही पिल्लं किती, आता हे जे दुसरं आहे, हे जे असं आहे, हे मित्रांनो आपल्या याच्यातून काढून ठेवा, जेणेकरून कसं होते याचे हे पिल्ल्याच्या गड्या वगैरे अटकून पिल्ले पण आपले मरू शकते सहज. त्यासाठी मित्रांनो हे करा. आता बघा हे बघा कमी जागेत असल्यामुळे हे एक अंडा खराब झालेला आहे, याच्यामध्ये आता सध्या जीव नाही आहे. तर मित्रांनो माझं सांगायचं उद्दिष्ट तेच आहे की आपण थोडंसा छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपलं नुकसान नाही होईल याच्यामध्ये. नाही तर मित्रांनो हा पण याच्यात पण आपलं नुकसान होण्याची गॅरंटी जास्तीत जास्त आहे. बघा आता याच्यामध्ये आपण हे काढून थोडंसं आपण पेस कमी करू शकतो. आणि नंतर मित्रांनो याचे नियोजन कसं करतो, कारण का बघा मित्रांनो इतक्या कोंबड्या अडवणं आपल्याला पुरवडणार नाही याच्यामध्ये. बघा काही पिल्ल्याचा जीव पण गेला का तर माहीत नाही, बघू होता गेला नाही मित्रांनो. आता याला इकडे तिकडे कंजेस्टेड करावं लागेल. हे बघा हे जे एक माझी कोंबडी होती ही मित्रांनो जास्तीत जास्त पिल्ले काढते, मला माहिती होती. त्याच्यामुळेच मित्रांनो मी हिला बसवलं. बघा हिनं पूर्ण अंड्यातून पूर्ण पिल्ले काढले, किती कमी जागेमध्ये आहे. आता सोबत हिला पण आपण बसवलं होतं काही दिवशी. बघा हिचे पण पिल्ले निघणं सुरू झाले. आता थोडंसं यांना चारा, आज रात्रीपर्यंत आपली पूर्ण बॅच क्लिअर होऊन जाईल याच्यामधली. आता हे जे बॅच निघाल्यानंतर मित्रांनो यांचे नियोजन आपण बघू काय करायचं आहे तर सध्याच्या कंडिशनला. पण मित्रांनो आता हिचे पण पिल्ले निघणं सुरू झाले, ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा हिचे पण पिल्ले, आता हिला खाली उतरवलं होतं पण हिचे पण आता पिल्ले निघले आहे आपल्या फार्ममधले. आता काही खुडक कोंबड्या, आता ही जर बॅच निघाल्यानंतर आपण आणखी एक बॅच तयार करणार आहे. बघा आता ही कोंबडी किती म्हणजे पिल्ले निघाले तर ॲट्रॅक आणि हे होऊन जाते. तर मित्रांनो आता ही कोंबडी चांगली असल्यामुळे बघा 20 पैकी 22 पिल्ले काढली हिने. आता एवढंसं पेस्टमध्ये बघा. आता चला म्हणून आता तिला काही टाईम नंतर बसवलं. त्याच्यामुळं मित्रांनो तुला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून कसं आहे तुम्हाला छोट्या मोठ्या आपल्या व्यवसायाच्या माहिती तुम्हाला मी देत राहील. चला मित्रांनो.